आपल्या नियमित पाण्याच्या वापरामुळे जे सांडपाणी निर्माण होते ते सांडपाणी आपण नाल्यांच्या मार्फत नद्यांमध्ये पोहोचवतो व त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते। पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना याचा खूप त्रास होतो व पर्यावरणाचाही ऱ्हास होतो। यावर आम्ही एक उपाययोजना केली आहे। तयार झालेले सांडपाणी आम्ही एका कंटेनरमध्ये पाठवतो व प्लास्टिक सारखा मोठा कचरा जाळ्यांच्या मार्फत बाजूला करतो। उरलेले सांडपाणी आम्ही दुसऱ्या कंटेनरमध्ये पाठवून माती व गाळ सारखा कचरा बाजूला करतो व उरलेले पाणी टर्बाईनवर सोडतो। इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या मदतीने वीज निर्मिती करतो व उरलेले सांडपाणी आम्ही शेततळ्यात पाठवतो। शेततळ्यातील काही पाणी शेतीसाठी वापरून व उरलेले काही सांडपाणी त्यावर फिल्टरायझेशन मेथडच्या मदतीने ते पाणी फिल्टर करून गावाच्या पुनर्वापरासाठी पाठवतो। धन्यवाद। तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे हे घरोघरातील सांडपाणी, हे सांडपाणी आम्ही पाईपलाईनच्या द्वारे एका कंटेनरमध्ये स्टोअर करतो। तेथे प्लॅस्टिकसारखा मोठा कचरा बाजूला करून ते पाणी आम्ही पुढे दुसऱ्या कंटेनरमध्ये पाठवतो। तिथे त्या पाण्यातील गाळ व बारीक कचरा हा बाजूला करून उरलेले सांडपाणी आम्ही टर्बाईनवर टाकतो। टर्बाईनवर टाकल्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या मदतीने तेथे वीज निर्मिती करतो व उरलेले सांडपाणी शेततळ्यात पाठवतो। शेततळ्यामध्ये पाठवल्यानंतर त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी गावाच्या पुनर्वापरासाठी पाठवतो।